मित्रांनो, नमो किसान योजनेचा हप्ता आणि पी-एम किसान योजनेचा हप्ता हा एकत्रितपणे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत, अशा सगळीकडे बातम्या चालू आहेत. तशा न्यूजपेपरला बातम्या येत आहेत, व्हिडिओज येत आहेत. पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने नमो किसान योजनेचा जो 8वा हप्ता आहे तोच वितरित आणखी केलेला नाही आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मित्रांनो, जसं निधीची तरतूद करणे किंवा त्याचे सगळ्या लिस्ट वगैरे बघणे. पण मित्रांनो, राज्य सरकारने म्हणजे वित्त विभागाने पण त्याला मान्यता दिली होती, पण राज्य सरकारने अजूनही त्याचा असा ऑफिशियल जी-आर काढलेला नाही आहे. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पी-एम किसान योजनेचा मागचा हप्ता जेव्हा सुरू होतो म्हणजे देण्यात येतो, त्यानंतर त्याचे लगेच एफ-टी-ओ वगैरे जनरेट होतात पुढच्या हप्त्यासाठी, आणि तसे एफ-टी-ओ वगैरे जनरेट झाल्यानंतर लगेच अशा बातम्या यायला सुरुवात झाली. पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सगळ्यांना सांगायचं आहे की हे 2 हप्ते एकत्रित येणार नाही आहेत. नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे मित्रांनो, तो आता जानेवारी महिन्याच्या एंडला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. आणि पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे मित्रांनो, तो फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात येणार आहे मित्रांनो. सो एकत्रितपणे हे कुठलेही हप्ते भेटणार नाही आहेत. आता फक्त नमो किसान योजनेचा जो थकीत हप्ता आहे, त्याला आचारसंहितेची बाधा नाही आहे मित्रांनो. जर राज्य सरकारनं ठरवलं तर निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार हा हप्ता देऊ शकतो. दिला तर ठीक आहे मित्रांनो, नाहीतर जानेवारी महिन्याच्या एंडला किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका संपल्यानंतर हा हप्ता येऊ शकतो. सो मित्रांनो, आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.